जे 11 वर्सेस आयशा स्टार्स यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आयशा स्टारचा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि रुद्र 11चा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय या विकेटवरती. तर संदीप आपण बघितलं रुपेश जाधव महत्त्वपूर्ण नजर असेल या खेळाडूवरती. क्षेत्ररक्षण करणारा संघ श्रीकांत, अजय पाटील, महेंद्र कोल्हा, यश, गौरव, मोनिश पाटील, प्रकाश, सुनील, अजित हे खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र फलंदाजीवरती नजर जी असेल मी म्हणेन जास्ती असं बघितलं आपण तर नक्कीच बघितलं आपण एक मात्र खेळाडू बघितला आपण तर अतुल ठाकरे अप्रतिम अपकमिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप काय म्हणायचंय? यस महेंद्रजी पाटील त्याचबरोबर नितेशजी पाटील अर्थात बालासेठ, सन्नीजी पाटील यांच्या संपूर्ण सहकार्यांचं आम्ही KPL ची संपूर्ण ऑर्गनायझ कमिटी तसेच SS एंटरप्राइजेसचे सन्मान्य अजरभाई शेख साहेब, संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने तसेच KCA कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यस चर्चा आपण करूया. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट असेल दोन्ही संघाकरता. या चेंडूला पूल करायचा होता. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये आलाय आणि इथे फलंदाज कोणत्याच प्रकारची धाव पूर्ण होत नाही. इथे आयशा स्टार संघ जर जिंकला ना तर ते सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात, पुढे सुपर 4मध्ये जाऊ शकतात. मात्र सुपर 4मध्ये रुद्रयुग 11 संघाला जायचं असेल तर चांगल्या फरकाने मॅच त्यांना जिंकावं लागेल आणि त्याबद्दल आम्ही दुसऱ्या इनिंग सुरू होण्याआधी तुम्हाला ती माहिती देऊ. आता बॅटमधून मोठा फटका आलाय. 6 धाव मिळतात बॅटरला. लॉंग लेग पट्ट्याबाहेर सीमारेषे पार षटकार. मिळतोय इथे डावऱ्याच्या फलंदाजीसाठी हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूने बेलकडीचा तो फलंदाज पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने नागलेचा तो बघितला आपण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच ही लढत पाहायला मिळते जी चिंचोटी ते नागले परिसरातील खेळाडू गणले गेलेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट केले जाते, एक धाव येते. एक के बिना कुछ नहीं, केवल एक रन खाते में जुड़ता हुआ संदीप जी मेरे साथ जुड़ते हुए. संदीप जी क्या कहना चाहेंगे? एका धावनिशी धावपळ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली आहे ती 6 धावा. पहिलं षटक सुरू आहे. सुरुवात षटकारांशी सुद्धा झाली होती. षटकाराच्या साह्याने देवीदास बीज 7 वर खेळतोय. धाव संख्या या इनिंगमध्ये चांगली उभी करावी लागेल आयशा स्टार या संघाला. बहुत ही बड़ा मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ. एक तरफ से आयशा स्टार है, दूसरी तरफ से रुद्र 11 की टीम देखने को मिलते हुए. इस बार कट करने का प्रयास कर लिया था, गेंद निकलती हुई पॉइंट की दिशा में. देखते ही देखते एक रन पूरा कर लिया. उस एक रन के साथ स्कोर हल्के से आगे बढ़ता हुआ इस समय 8 पर. इसी के साथ यहाँ पर पहले ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर के बाद स्कोर यहाँ पर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. चलते हैं डीजे की ओर और फिर एक बार हम मैदान गिराते हैं. जो जिंकणार नाही त्याला अर्थातच काटा लागेल, म्हणूनच इथे जिंकावंच लागेल. ही स्पर्धा अशी आहे, वी प्ले टुगेदर, वी विन टुगेदर, वी एन्जॉय टुगेदर. म्हणूनच या स्पर्धेचं टायटल वर्ड्स मला आठवले. आता दुसरं षटक समोरच्या इनकडून टाकण्याकरता गोलंदाज तयार झाला आहे रुपेश जाधव. रुद्रयुग 11 संघाचा हा स्टार खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी त्याने आतापर्यंत केलं आहे. धावांचा पाऊस देखील पाडला आहे. या व्यतिरिक्त अष्टपैलू कामगिरी करत संघाला ज्या ज्या वेळेस विकेटची गरज होती त्या त्या वेळेस ती गरज त्याने पूर्ण करून दिली. रुपेश जाधव ऑफ स्टंपच्या जाऊन जाणारा चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. ऑफ स्टंपच्या दिशेने मारा करणारे गोलंदाज सफल होतात नेहमीच. बिल्कुल
रुपेश यादव टेनिस क्रिकेट का हीरा इस समय नजर आता हुआ, जो इस साल में बहुत ही फॉर्म में नजर आता हुआ, वो गेंदबाज नजर आता हुआ। इस बार अगली गेंद पटकी हुई गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे ऑफ साइड पर, लेकिन अंपायर का वाइड का इशारा इस समय आता हुआ। वाइड, क्या मैच हो जाएगा टाइट, इस पे ऊपर भी चर्चा है यहाँ पर। वाइड के साथ स्कोर हल्के से आगे बढ़ता हूँ 9 पर, 1 विकेट के नुकसान पर। जो पहला विकेट खोया है शशिकांत शिंदे के रूप में यहाँ पर विकेट खोया है। अक्षय कोल्हा और देवीदास की जोड़ी इस समय मैदान पर देखने को मिलती हुई। संदीप जी, अक्षय कोल्हा एक चांगला खेळाडू बॅट, आणि बघितलं आपण शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये एक चांगला जेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन, हा लागलाय धक्का नंबर 2, गॉन। आपण रिप्लेमध्ये बघितलं की बॅटच्या खालच्या एजला थोडासा कडेला चेंडू लागतोय आणि सरळ बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये जाऊन शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय। 2 गडी बाद, धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा, सफलता मिळाली रुपेश जाधव या खेळाडूला। गौरव या खेळाडूने हा झेल टिपलाय। हा दबाव सुरुवातीपासून राखला तर रुद्रयुग 11 संघाला मॅच जिंकण्याची संधी जास्त असेल। कैलाची धावा तर बनवण्याकरता आता नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेलाय, खेळाडू आहे सिराज। सिराज शेख बिल्कुल कामन से बिलोंग करते हैं और आज बिल्कुल आयशा स्टार में नजर आते हुए इस क्रिकेट में लॉफ करने का प्रयास कर लिया था, लेकिन देखिए तकदीर देखिए यहाँ पर, वाकई में कैच छूटता हुआ, सपना टूटता हुआ और मुकद्दर रूटता हुआ नजर आता हुआ। संदीप जी, क्या कहना चाहेंगे इस स्कॉट के बारे में? बॅटचं हलकंसं एज लागलं होतं, यष्टीरक्षकाची चूक आपल्याला पाहायला मिळाली। संघ मालक म्हणून चांगली भूमिका यष्टीरक्षक अजय पाटील यांची, त्याचबरोबर KPLच्या कोर कमिटीचे ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि KCAचे विद्यमान अध्यक्ष म्हणून सुद्धा मोठा पदभार ते सांभाळताना दिसत आहेत। पुढचा बॉल टाकण्याकरता रुपेश तयार। ओ ब्लॉक होल डिलिव्हरी, चेंडूला खोदून काढले सरळ बॅटने, चेंडू डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण केली आणि एका धावनेची धावफलक पुढे सरकतोय, दुहेरीमध्ये प्रवेश होतोय, धावसंख्या 10। सिंगल्स आर कॉल्ड द लाइफ लाइन ऑफ द क्रिकेट, सिंगल को लाइफ लाइन ऑफ द क्रिकेट कहा गया है और सिंगल का बिल्कुल इस्तेमाल करते हुए बल्लेबाज 1 रन पूरा कर लिया, उस 1 रन के साथ स्कोर डबल फिगर में 10 पर आगे बढ़ता हुआ इस समय। तो देवीदास 7 पर खेल रहे हैं और सिराज शेख जो अभी भी आए हैं उनको खाता खोलना है इस विकेट पर। संदीप जी, येस, अकाउंट ओपन तर करायचं आहे, त्याही पेक्षा संघ चांगल्या स्थितीमध्ये कसा येईल याकडे लक्ष वळवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, अन्यथा पुढे पॉईंट टेबलमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकेल बॅटिंग करणाऱ्या संघाकरता। जर ते जिंकले, बॅटिंग करणारा संघ जिंकला तर सेमीफायनलमध्ये दाखल होऊ शकतोय। हा शॉर्ट बॉल फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू उसळी घेऊन जातोय, निर्धाव चेंडूची समाप्ती, वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याची कला अवगत केली आहे या खेळाडूने। डॉट बॉल, बिल्कुल बिंदी गेंद हमें देखने को मिलते हुए 10 रन बन चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। पहली इनिंग इस समय विकेट पर चलती हुई और आयशा स्टार इस समय पहले बल्लेबाजी करते हुए नजर आती हुई। खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ की क्षेत्र में, लेकिन गेंद पीछे निकलती हुई, देखिए बैक टू बैक यहाँ पर बिल्कुल डॉट गेंदें देखने को मिलती हुई, बिल्कुल सही संतुलन देखने को मिलता है, टाइमिंग बहुत ही अच्छा देखने को मिलता हुआ गेंदबाजी का यहाँ पर। इसी के साथ यहाँ पर दूसरे ओवर की समाप्ति होती हुई और दूसरे ओवर के बाद स्कोर यहाँ पर 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। चलते हैं डीजे की ओर और फिर एक बार हम KPL के 7वें दिन में यहाँ पर मैदान पर आते हैं।
अतिथी समोरून येत आहेत. पुढचा बॉल खडे चेंडूला उडवायचं होतं. चेंडू फॉरवर्ड स्कोअर लेगमध्ये 1 धाव पूर्ण केली. या एका धावणीची धावपळ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली आहे ती 11 धावा. 2 गडी बाद 11 ही स्थिती खराब आहे. सुधारणा कराव्या लागतील या स्थितीमधून. 11 रन बन चुके हैं. इस मैदान पर कोई भी टोटल हम छोटा नहीं गन सकते, कोई भी टोटल हम बड़ा नहीं गन सकते, क्योंकि कई ऐसे मैचेस हैं जो छोटे टोटल ने भी बिल्कुल बड़े कर लिए हैं. इस मैदान पर काफ़ी अच्छा क्रिकेट काफ़ी अच्छा सहयोग इस टूर्नामेंट के लिए मिलता हुआ और 7वां दिन बिल्कुल सफलता की राह की ओर आगे बढ़ता हुआ नजर आता हुआ. संदीप, उजव्या बाजूला आपण बघतायत माजी महापौर, माजी सभापती, वसई विरार शहर महानगरपालिकेचे आदरणीय सन्माननीय रुपेश जाधव सरांचं या ठिकाणी आगमन होतोय आणि त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक वैभव पाटील सरांना सुद्धा आपण बघतायत. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम हे प्रमुख अनमोल रत्न आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने येताना दिसत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. बिल्कुल महापौर साहब का यहाँ पर आगमन होता हुआ. रुपेश जी यादव उनके साथ में वैभव जी पाटिल. क्रिकेट पर बहुत ही अच्छा प्रेम है इनका और आज यहाँ पर KPL में अपने कदमों को रखते हुए मैं उनका तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूँगा. धावपळकावर सुद्धा आपली एक नजर असेल. 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद धाव संख्या धावपळकावर आहे ती 11 धावा. आणि हे बघू शकतात आमचे प्रमुख अतिथी व्यासपीठावर दाखल झालेत. उनके साथ में भूपेंद्र पाटिल भी देखने को मिलते हुए. संदीप जी, आपके साथ आना रुपेश चाहूँगा. जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबतच आपण बघतायत आदरणीय सन्माननीय वैभव पाटील सरांना तुम्ही बघतायत. तदनंतर आरोग्य विभागाचे माजी उपसभापती आदरणीय सन्माननीय भूपेंद्र आत्माराम पाटील सर आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे सर. आपलं षटकारणीचे स्वागत होत आहे. वाकई में किचन में कई बार हम देखते हैं मिक्सर, लेकिन इस मैच में आता हुआ सिक्सर. बिल्कुल एक सिक्सर के साथ बिल्कुल रनों की रफ्तार बढ़ती हुई. स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 17 पर 3 विकेटों के नुकसान पर. शशिकांत आउट हो चुके हैं, अक्षय आउट हो चुके हैं और देवीदास आउट होकर पैविलियन में लौट गए हैं. सिराज और अतुल की जोड़ी इस समय विकेटों पर नजर आती हुई. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चूक. गोलंदाजाने अखेरीस भागवली या विकेटने संघाची भूक. मोठी विकेट गॉन. थँक्यू डीसे. डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय हरेचे म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. सर, आपलं व्यासपीठावर आम्ही स्वागत करतोय. अमर टीममधून हरेश म्हात्रे सरांना आपण खेळताना अनेक वेळा बघितलंय आणि कामन क्रिकेटचं हे अनमोल रत्न आपल्याला व्यासपीठाच्या समोर दिसतंय. हरेची आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपल्यासोबत नुरा शेख सुद्धा खेळायचे, विनोद म्हात्रे सुद्धा खेळायचे. विशेष म्हणजे हा जो आमचा समालोचन कक्ष आहे शरीफ मोहम्मद अली अन्सारी ते समालोचक सुद्धा आपल्या टीममधून खेळायचे आणि हरेश म्हात्रे सरांचं आगमन झालंय. वेलकम सर. बिल्कुल शरीफ अंसारी की आपने याद दिलाई है. एक बेहतरीन कमेंटेटर भी थे, बेहतरीन एक्टर भी थे और वाकई में एक बैंक में बहुत ही उनका अच्छा सहयोग रहता था. मैं कहूँगा अच्छे बिल्कुल मैं कहूँगा सहयोग उनकी ओर से देखने को मिलता था और उनकी याद बिल्कुल होती हुई इस मैदान पर. वाकई में मैदान की ओर चलते हैं. नए बल्लेबाज अजय इस समय मैदान पर देखने को मिलते हैं जो पालना पाड़े से बिलोंग करते हैं. दिशा दे दी है गेंद को, लेकिन बेहतरीन फील्डिंग. जितनी अच्छी गेंद थी उतने अच्छा स्ट्रोक देखने को मिलता हुआ, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग भी देखने को मिलती हुई. स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय आहिस्ता आहिस्ता 18 पर. 4 गडी बाद धावपळकावर धावा लागला जात आहेत. त्या सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या 18 धावा. संकट आलेत या संघावर आणि या संकटामधून आता बाहेर पडण्याकरता हे 2 संकटमोचक चांगली भूमिका अदा करतील काय. सिराज स्ट्राईक इनकडे. डेड बॉलचा इशारा पंच अमोल वेतोस्कर सरांचा. आतापर्यंत खूप सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये आमच्या सर्व पंचांनी बजावलेली आहे. कैलाची
पंच म्हटलं तर क्रिकेटमध्ये त्यांना देवता म्हटलं जातं. शॉर्ट बॉल, चेंडूला हुक करण्याचा इरादा, बॅकवर्ड शॉट लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, जाळं मांडलंय आणि या जाळ्यामध्ये मोठा मासा पकडलाय. विकेटचं पतन, गॉन. तीन जाणाऱ्या संघाची सध्या दैना अवस्था आहे. 18 या धावसंख्येवर त्यांचे 5 गडी बाद झालेत आणि डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय आरिफजी अन्सारी सरांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आमचं भाग्य तुमच्या बंधूंच्या नावाने बनलेला हा समालोचन कक्ष आहे. मोहम्मद शरीफ, मोहम्मद अली अन्सारी आणि त्या समालोचन कक्षामध्ये आम्ही समालोचन करतोय. साईनाथ इस समय नए बल्लेबाज देखने को मिलते हुए जो बीबीपाड़ा से बिलोंग करते हैं और काफ़ी अच्छा क्रिकेट चिंचोटी Yes, से sir. लेके नागली की ओर खेला है मैं अगदी कहूँगा. बरोबर ही होईलच. मात्र आता चर्चा आम्ही मान्यवरांची करतोय. व्यासपीठावर आलेल्या आमच्या प्रमुख अतिथींचा मान सन्मान करण्याकरता आम्ही पुढे वळतोय. ओ टू डॉक्टर गवळी सर. यस खूप खूप धन्यवाद संदीप गावट. कारण यापूर्वी एक महान हस्ते आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांचं स्वागत आणि सन्मान सन्माननीय जयेशजी दादरकर MCAचे कोच यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मॉन्टीजी शेट्टी क्रिकेट ऑर्गनायझर, फार मोठे क्रिकेट ऑर्गनायझर आहेत. याला सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. जयेशजी दादरकर MCA कोच, त्याचबरोबर मॉन्टीजी शेट्टी हे सुद्धा येतील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि मी सन्माननीय KPL प्रेसिडेंट हजरभाई शेख साहेब ते संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करणार आहे आपण आपल्या शिवा हस्ते हे दोन्ही महान हस्तींना सन्मानित करायचं आहे. संजयभाई म्हात्रे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. हजरभाई शेख साहेब KPLचे प्रेसिडेंट आणि सेट एंटरप्राइजेसचे सर्वा भाई शेख साहेब, संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते दोन महान हस्ते असतात. MCAचे कोच, त्याचबरोबर मॉन्टीजी शेट्टी क्रिकेट ऑर्गनायझर, KPLचा लोगो असलेली ही शाल KPL 2023-94 एसएच एंटरप्राइजेस कामन. त्यानंतर एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना KPL सीझन 3 पर्व तिसऱ्याची आठवण देत राहील. आणि त्यानंतर एक चंदनाचं रोपटं, एक नवीन आविष्कार मान्यवरांचं स्वागत सन्मान करण्यासाठी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जयजी मॉन्टीजी आपलं खूप खूप आभार. आपण खरं तर बहुमूल्य वेळ दिलात आणि कामन प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. जाऊया खेळाकडे वळूया आपण. सरजी सचिन तेंडुलकर सरांचे कोच म्हणून रमाकांत आचरेकर सरांना आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर सिद्धेश लाड, शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा यांचे कोच म्हणून आपण दिनेश लाड सरांना बघितलं होतं. आणि इथे मात्र या आमच्या प्रमुख प्रशिक्षकांचा सन्मान होतो आहे. खूप बरं वाटतं आहे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावर येत आहेत आणि या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. मॅचकडे आपण पुन्हा वळूया. कैलास, अडचणी तर प्रत्येकाला येत आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी आल्या आहेत, मात्र याच्यामधून त्यांना आता मार्ग काढावा लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धावसंख्या 19 आयशा स्टार संघाची. बिल्कुल 3 ओवर का खेल खत्म हो चुका है और 18 रन बन चुके हैं. इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास कर लिया था लेकिन गेंद पीछे निकलती हुई. कहते हैं राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने भी रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. सूर्य बनकर कौन सी टीम निकलेगी इस फाइनल में, ये देखने वाली बात होगी इस मैदान पर. लेकिन KPL एक सक्सेस की राय की ओर आगे बढ़ता हुआ नजर आता हुआ. संदीप जी. यस, चर्चा आपण करूया. मात्र स्ट्रगल करतोय साईनाथ भोईर नावाचा खेळाडू. बीबीपाडा स्पोर्ट्स संघाद्वारे तो नेहमीच कळताना दिसतोय, चांगला प्रदर्शन करताना दिसतोय. ज्या ज्या वेळेस संघाला गरज असते त्या वेळेस तो संकटमोचकाची भूमिका अदा करतोय. मला एक मॅच आठवतोय, तो म्हणजेच अदानी क्रिकेट मैदानावर घोडबंदर येथे एका बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना साईनाथ भोईर यांनी ठोकलेला षटकार. साईनाथ के लिए गेंद इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, ठीक तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई और यही कारण है कि केवल 1 रन वहाँ पर लेना पड़ा. उस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 20 पर. बिल्कुल साईनाथ का आपने नाम लिया है, साई की याद बिल्कुल ताज़ा होती हुई. जिसे कोई नहीं जानता उसे रब जानता है. राज को राज न रहने दो, वो सब जानता है. अगर मांगना है तो उस साई के पास मांगो जो जुबा पर आने से पहले सबके दिल की बात को जान लेता है. संदीप जी. हाँ यस, क्या बात है कैलाश पाटिल.
खूप वर्षानंतर आम्ही एकत्रित आलो आहे आणि बरं वाटतं आहे, कारण या वसई तालुक्यामध्ये मोजकेच समालोचक होते, त्यापैकी कैलाश पाटील एक. मॅचकडे वळूया. खेळायचं होतं ऑन साईडला, जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला आणि हा झाला मोठा अपघात. मोठी विकेट. अजय उपाध्याय नावाचा खेळाडू बाद झालाय, गॉन. है। अगर रन बन पाते हैं तो वाकई में यहाँ पर एक अच्छा स्कोर भी देखने को मिल सकता है और अच्छा फाइटिंग मैच भी यहाँ पर देखने को मिल सकता है। लेकिन क्रिकेट जिसे अनिश्चितता का खेल कहा गया है, एनीथिंग कैन हैपन इन द गेम ऑफ द क्रिकेट, ऐसा कहा गया है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है, ऐसा कहा गया है। क्या कहना चाहेंगे? यस, मात्र वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आत गेलेत. ओ माय गॉड. कारण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 68व्या वर्षी सी के नायडू हे क्रिकेट खेळताना दिसले. वयाच्या 57व्या वर्षापर्यंत आपण दिनकर बळवंत देवधर सरांना क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलं होतं. त्यांना द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडियन क्रिकेट असं म्हटलं जायचं. आणि त्या खेळाडूची आठवण करून आता आज शाहिदभाई अन्सारी देत आहेत. स्वतः संघमालक आहेत आणि आयशा स्टार चमकवण्याकरता मैदानाच्या आत ते उतरलेत. हाँ बिल्कुल, एक अच्छी याद ताज़ा करते हैं। मुझे आज भी याद है 2011 में जब नुलेश कुलकर्णी जी आए थे, काफ़ी कुछ उन्होंने कहा था। मैं कहूँगा 2011 में इस बार देखा परखा, नज़रअंदाज किया, गेंद को छोड़ दिया और इसी के साथ ही यहाँ पर ओवर की समाप्ति होती हुई, चौथे ओवर की समाप्ति होती हुई और चौथे ओवर के बाद स्कोर यहाँ पर 20 रन 6 विकेटों के नुकसान पर। चलते हैं संगीत की ओर और फिर एक बार हम केपीएल की ओर वाकई में वो कामन गांव धन्य है, वो देश धन्य है, वो माता पिता धन्य है, वो मिट्टी धन्य है, जहाँ पर कि मैं कहूँगा हजरत जी और संजय भाई जैसे जैसे महान रत्न का हीरे का जन्म हुआ। क्या कहना चाहेंगे? यस, निश्चितच अनमोल रत्न तर आहेत आणि खेळाडूंना त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. सुरुवातीला 2011 मध्ये आयशा कप आपण बघितला, त्याच्यानंतर काहीतरी विचार केला, काहीतरी आम्हाला करायचं आहे. खेळाडूंच्या कलागुणांना ओळखलं आणि त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हावं याकरता हे KPLचं आयोजन आज तिसरं वर्ष आपण बघतोय. आणि खेळाडूला मोठी इनामी राशी, त्या व्यतिरिक्त आकर्षक वस्तू देऊन त्यांचा सत्कार सन्मान होतोय. त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी ओळखून त्यांचा हा सन्मान ते करत असतायत. तारीख या दोन अनमोल रत्नांची. सुरू असलेल्या मॅचकडे वळूया. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात ते 20 धावा. नॉन स्ट्राईक इनकडे शाहिदभाई अन्सारी यांना तुम्ही बघतायत आणि म्हणूनच सातत्यानं बोलावं असं वाटतं की वयाला हरवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवायला हवेत आणि ते छंद क्रिकेटचे जिवंत ठेवलेत शाहिदभाई अन्सारी सरांनी. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल. या चेंडूला कव्हरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षकाच्या हाताला केलाय चेंडूने हलकासा स्पर्श. सीमारेषेलगत जाऊन बॅटिंग करणाऱ्या संघाचा होतोय हर्ष. मिळतं 6 धावा, 4 धावा, चौकार.
चुके हैं 7 विकेटों के नुकसान पर। संदीप जी, मुझे 2011 की वो याद ताज़ा हो रही है, क्योंकि मेरे साथ में शायद कमेंट्री करने के लिए आप भी थे, सिद्दीक बाबे थे, हेमंत पाटिल को भी देखा था, डॉक्टर गवली भी वहाँ पर मौजूद थे, और कई कमेंट, हरीश पंड्या थे, बाल सुब्रमण्यम अय्यर थे, और वो बिल्कुल याद बिल्कुल इस कामन प्रीमियर लीग ने दी है। क्या कहना चाहेंगे? येस, त्याची तर सुद्धा आपण चर्चा करूया. मात्र आता पुढील काय घडतं ते पाहूया. ओ व्हॉट कॅच, बॅट्स एज, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम मिस्टर अजय पाटील. अफलातून झेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन आणि हा लागलाय 8वा धक्का. 8 गडी बाद, धावसंख्या 29. KPL चे संस्थापक आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख साहेबांकडून या जेल करता अजय पाटीलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बघा, प्रत्येक खेळाडूची कदर केली जाते, अशी ही स्पर्धा आहे, ती म्हणजेच KPL. क्रिकेटचं सौंदर्य याच KPL ने वाढवलंय, कारण चिंचोटी ते नागरे परिसरातील भरपूर खेळाडू ह्या क्रीडा नगरीमध्ये उतरत असतात. चर्चा आपण करूया या विकेटची. कैलास, स्क्रीनवर आपण बघूया कशा पद्धतीने ही विकेट्स होती. बॅट्स आतील कडा चाटून संपूर्ण शरीर जमिनीवर आपटलं क्षेत्ररक्षक अजय पाटील यांनी, आणि एक अफलातून झेल टिपलाय. पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं हा झेल. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास होता. झेल सुटलाय आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर. मोठा झालाय अपघात. आणखीन एक धक्का, धक्का मागून धक्का म्हणावा लागेल, दे धक्का. क्या हुआ है संदीप जी? यहाँ पर देखिए, मैं कहूँगा पहले 3 ओवरों में 18 रन तो आ चुके थे, लेकिन बाद में देखते हैं तो विकेटें यहाँ पर कई गिर चुकी हैं, और यही है कारण कि आयशा स्टार यहाँ पर अब तक 30 पर देखने को मिलती हुई. आणि अजय पाटील याला कमी वेळा आपण हसताना बघतोय, कारण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते खुश दिसत आहेत. कॅमेरामॅनने लगेच ओळखलं त्यांना आणि त्यांच्याकडे कॅमेरा फिरवलाय. ही TCPची खासियत आहे. कॅमेरामॅन चांगलं काम करत आहेत. बिल्कुल. निलेश अरविंदेकर असो, अजय भारद्वाज असो, बंटी कुंभार असो, ही टीम चांगलं काम करते है. हज़रत भाई की जब भी हम याद ताज़ा करते हैं ना, मुझे वो टाइगर स्पोर्ट्स की याद ताज़ा हो जाती है, क्योंकि बिल्कुल जावेद हो, हज़रत भाई हो, अन्य क्रिकेटर हो, वाकई में वो आज भी मुझे 12 ओवर का वो मुकाबला याद आ जाता है. संदीप जी, 9 गडी बाद झालेत आणि याचाच अर्थ आता टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 9 गडी बाद, 30 धावा धावफलकावर आयशा स्टार संघाची ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. सुनील रावत खरं तर अनेक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. संकटमोचक म्हणून उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा तो करू शकतोय. चिंचोटी येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, कोहली येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, आणि त्याच्यावर आता जबाबदारी सोपवली आहे शेवटचं षटक टाकण्याची. बिल्कुल 11 नंबर की खिलाड़ी इस समय हार्दिक पारदी मैदान पर देखने को मिलते हुए. इस बार फुल टॉस बनाकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी सी फाइन लेग का इस्तेमाल करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन थोड़ी सी स्लो आर्म गेंद थी, और यही एक कारण कि थोड़ी सी परेशानी होती है. यहाँ पर रनों को यहाँ पर बढ़ाना होगा. 30 रन बन चुके हैं 9 विकेटों के नुकसान पर. आयशा स्टार पहले बल्लेबाजी करते हुए इस समय हुक करना चाहते थे गेंद को, लेकिन गेंद वहां पर ऊपर से निकलती हुई विकेट कीपर के दस्तानों में. बिल्कुल कई फ्लैग्स यहां पर देखने को मिलते हुए, और क्या आयोजन है, मैं कहूंगा क्या नियोजन है. बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ. संदीप जी, चांगलं नियोजन तर आहेत, आणि म्हणूनच इतके चांगले पाहुणे या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर येत आहेत. समोरून तुम्ही बघतायत आदरणीय सन्माननीय जयंत म्हात्रे, जावेद म्हात्रे सरांचं आगमन झालंय. KPLचे कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे आणि त्यांचे बंधू, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
आदरणीय सन्माननीय दिनेश म्हात्रे सरांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. KPL मध्ये सर आपल्या सर्वांचंच आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. इस बार लॉफ करना चाहते थे, गेंद नीचे रहती हुई विकेट कीपर के हाथों में, डॉट गेंद वहां पर देखने को मिलती हुई. देखिए 3 गेंदें किस तरीके से डॉट गिरी हैं यहाँ पर, बेहतरीन मैं कहूंगा. एक वाइड को छोड़ते हैं तो तीनों गेंदें डॉट के रूप में देखने को मिलती हुई. संदीप जी, टॉससाठी 2 कॅप्टन आपण लवकरात लवकर तयारीत राहा. पुढील होणारा मॅच ज्याची चर्चा आम्ही करणार आहोत. आता सध्या चर्चा करूया या फटक्याची. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय आणि त्याचबरोबर 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली जाते सध्याच्या घडीला ती 32 वर 32. 32 रन बन चुके हैं और केवल 2 गेंदें यहाँ पर इस ओवर की बाकी हैं, इस पहले इनिंग की. ताकत के साथ खेलने का प्रयास कर लिया था, लेकिन ऑल आउट के रूप में यहां पर विकेट गिरती हुई और स्कोर यहां पर रुकता हुआ. 32 रन, 32 फॉर 10 यार. चलते हैं डीजे की ओर और फिर एक बार हम मैदान की ओर आते हैं. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक. आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील यांचा गोड आवाज तुम्ही बघणार आहात. बाबा स्पोर्ट्स 9191 विरुद्ध संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या दोघांमध्ये मॅच असेल आणि दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचत आहेत. पहिल्या डावाची समाप्ती, ऑल आउट, सर्व गडी बाद धावा लागल्या जातात. त्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष रुद्रयुग 11 संघ. आपण टॉसकडे यस, टॉसकडे आपण वळणार आहोत. कॅल्क्युलेशन आमचं चालू आहे. या ठिकाणी जर किती बॉलमध्ये जर हे रन्स पूर्ण केले रुद्रयुगने तर ती क्वालिफाय होईल, हे आमचे स्कोरर आम्हाला आता थोड्या वेळात माहिती देतील. टॉस कॉईन होल्डर आपण लगेच टॉस घेऊन यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि ही मॅच जो टॉस होतोय ही सुद्धा करो किंवा मरोच्या स्थितीमध्ये मॅच आहे. जी टीम जिंकेल ती टीम क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. टॉस टॉस कॉइन रुपेश जाधव ना, रुपेश जाधव आणि भूपेश पाटील ना, तिने सुद्धा नगरसेवक आणि माझी महापौर मांडेची रुपेश दादा जाधव, त्याच्यानंतर भूपेशजी पाटील, त्यानंतर आपण बघतोय आणखीन पाटील, हे तिन्ही जे नगरसेवक आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम वेलकम रुपेशजी, वेलकम रुपेश दादा, वेलकम वैभव दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या जोडीला या स्पर्धेचे करता धरता आपण नक्कीच आलेला आहात आणि नवीन आविष्कार या केपीमध्ये आपण बघतोय. हा चांदीचा सिक्का आहे ज्याच्यामध्ये एका बाजूने 94 आहे आणि दुसऱ्या बाजूने KPL. मी हा सिक्का देतोय चॉईस बघूया. हो हो, कॉल करतील तेजस गवारी. टॉस केला जाईल. महत्त्वाचा टॉस आहे दोन्ही टीमसाठी, महत्त्वाची मॅच. करो या मरो, KPL किंवा 94 कॉल आणि नाईट लिहिला आहे. मी विनंती करतोय तिने आमचे जे नगरसेवक आहेत त्यांना त्यांचे शुभ हस्ते नक्कीच हा टॉस बहाल केला जाईल. सर्वांनी सर्व मान्यवरांना विनंती करतोय हा टॉस विनिंग टॉस कॅप्टनला हा चांदीचा शिक्का गिफ्ट दिला जाईल. हेमंत 6वा टॉस जिंकलाय. हे 6 चांदीचे शिक्के त्यांच्याकडे गेलेत. खूप खूप धन्यवाद. नक्कीच रुपेश भाऊ, आपण या KPL मध्ये आलेले आहेत. इकडचं जे वातावरण आहे, इकडचं जे क्रिकेट चालू आहे, हे जे ऑर्गनायझेशन आहे, याबद्दल तुमचं मनोगत. आपण बघता की KPL मॅच आयोजनाच्या अगोदर हे सातत्याने 3-4 महिने लोकांना असा आश्चर्य वाटत असतो की कार्यक्रम कधी होणार आहे, म्हणजे मॅचेस कधी चालू होणार आहेत. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये
अनेक ठिकाणी मॅचेस होत असतील, परंतु या पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं मी KPL सारखी मॅच आतापर्यंत बघितलेल्या नाही मिळत. अनेक ठिकाणी आपल्याला वाटतं की मी प्रत्येक ठिकाणी जातो, त्यांच्या पद्धतीने ते करतात, परंतु KPL म्हणजे पहिला आमचा हजरत, आमचा जयू, आमचा अशोक झाला, कमलाकर झाला आणि ही पूर्ण टीम म्हणजे आशिया कप आपला फेमस होता. आणि आज आता KPL म्हणजे मला वाटतं सातत्याने माझ्या घरी जर आपण बघितलं तर माझा मुलगा आणि आता भूपेन पण बोलतो, वैभव पण आम्ही बसलेलो, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जर आता आजचे मला वाटतं 4-5 दिवस TV चे कार्यक्रम बघत नाही, फक्त KPL मॅचेस बघता. कारण आमचे खेळाडू म्हणजे नागळ्यापासून जर आपण बघितलं तर तुमच्या चिंचोडी नागल्यापासून पोमण वगैरे ती सर्व इकडनं कामन म्हणजे आपल्या घरातले खेळाडू हे खेळत आहे. म्हणजे मॅच आपण बघतोय, जेव्हा बघतो तेव्हा आपण बघतो आपले देशाला आपण बघतो की देशाला जे आमची क्रिकेटची आवश्यकता आहे आपण बघतो, तसं आम्हाला माहीत आहे की वसई तालुक्यामध्ये KPLमध्ये जे खेळाडू खेळतात याला आमचा अभिमान आहे आम्हाला की आमचे खेळाडू म्हणजे एवढे चांगले खेळताना की आपण बघतोय की प्रत्येकजण एवढे म्हणजे आपण हे ग्राउंडवर खेळताना आपण बघतो की आम्ही त्यांची कधी बघितली पण बॅटिंग, पण इथे खेळताना आम्हाला वाटतो की एक आमचे खेळाडू एवढे चांगले खेळतात. आणि खरोखरच मनापासून म्हणजे हजरत आमचं झालं, जयू झालं, ही जी टीम आहे मनापासून आपल्या या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवत असतात. आणि नुसतं प्रोत्साहन वाढवत नाही, पण हे जे बघून म्हणजे याचे मला वाटतं त्या क्रिकेटपेक्षाही हा जो खर्च आहे आणि हा जो त्यांचं आयोजन आहे, सल्यूट आहे तुम्हाला. म्हणजे आमच्या एक सर्व नगरसेवकांपासून तुम्हाला सल्यूट आहे का तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारे इथे हे आयोजन करता. मी KPLचे जेवढे आयोजक आहेत म्हणजे आयोजक आपल्याला 3-4 मेन दिसतात, पण याच्या पाठीमागे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो की त्यांच्या सगळ्यांच्या श्रेयाने हे अतिशय चांगला कार्यक्रम होतो. आणि जास्तीत जास्त समालोचन आणि तुमचे यूट्यूबवाले तुम्ही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये KPL पोचवलेलं आहे सर्वांनी. मी यूट्यूब चॅनल आपला समालोचनवाल्यांना तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि हजरतजी, जयू, कमलाकर, अशोक असंच सातत्याने कार्यक्रम करत राहा. आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला. या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं, आपलं सर्वांचा आम्ही आभारी आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद रुपेशजी भाऊ. आणि मी विनंती करतो पुन्हा एकदा आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर विराजमान व्हायचं आहे. मॅचला नक्कीच सुरुवात होईल, जास्त काय विचारणार नाही आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. थँक्यू सो मच. जास्त विचारणार नाही, लगेच मॅच चालू होईल. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. लगेचच आपण सन्मान करूया कारण अतिथींना या ठिकाणी आणखीन कार्यक्रम आहेत, सर्वांचाच करूया आपण. तुषार एकत्रित करूया सन्मान आपण. आदरणीय सन्माननीय रुपेश जाधव, माझे महापौर, वसई विरार शहर महानगरपालिकेचे चांगले समाजकार्यकर्ते, अनेक लोकउपयोगी कामं त्यांच्या अधिपत्याखाली झालेत. त्याचबरोबर आमचे मित्र, माजी पोलीस पाटील, माजी आरोग्य उपसभापती आदरणीय सन्माननीय भूपेंद्र आत्माराम पाटील ज्यांना तुम्ही बघतायत, आणि त्यांच्यासोबतच आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक वैभव पाटील, या तिघांचाच एकत्रित सन्मान या ठिकाणी होतो आहे. 94 KPL हे सिम्बॉल असलेली हे महाराष्ट्राचं महावस्त्र, या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. आणि त्याचबरोबर या चंदनाचं रोपटं ज्या पद्धतीने आपण आपली प्रसिद्धी ओळख या संपूर्ण लोकांसमोर ठेवली, तसंच सुगंध देणारं हे चंदनाचं रोपटं देऊन सर आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हजरतभाई, तुमच्याकडे आणखीन एक तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती देतोय, कारण हा 6व्यांदा टॉस जिंकलाय. चांदीचं नाणं नीरज बुम नोकडा ज्वेलर्सचे त्यांनी प्रोडक्ट केलं आहे. मात्र स्पॉन्सर करणारे HS एंटरप्राइजेसचे हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र हे जे नाणं आहे तेजस गोवारी म्हणतायत, संकल्प स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत आणि संघ मालकसुद्धा आहेत. ते म्हणतात की हे नाणं मी तुषार कामनकर यांना देऊ इच्छितोय. तुषारजी कामनकर यांचा उद्या आपण यथोचित मान सन्मानसुद्धा करणार आहोत, कारण या स्पर्धेकरता लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था आदरणीय सन्माननीय तुषार कामनकर सरांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमचे मनोजभाई, धार्मिकभाई बियॉन्ड नॅचरल वॉटरचे त्यांनीसुद्धा पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यांचासुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतो आहे. धन्यवाद. एंड ऑफ द प्रेझेंटेशन बॉक्स. पुन्हा आपण ओळूया स्वर्गीय मोहम्मद शरीफ मोहम्मद अली,
अन्सारी समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक सज्ज आहेत. ओवर टू कमेंट्री बॉक्स. मैच के अंदर इंटर ज़रूर हम करेंगे, उससे पहले एक इम्पोर्टेंट एक बात दोनों टीम को ध्यान में रखनी है. टारगेट आपके सामने है 6 ओवर और 33 रन आपको बनाने हैं. लेकिन अगर आपको इस मुकाबले में बना रहना है बल्लेबाजी करने वाली टीम, तो मैच तो जीतना ही होगा. शायद उसी के साथ अंडर 25 बॉल्स आपको ये मुकाबला ख़त्म करना है. तभी आपका जो नेट रन रेट है वो बेटर होगा, क्योंकि लीग स्टेज पे मुकाबले खेले जा रहे हैं. अगर 25 मतलब 4 ओवर और 1 गेंद उसके बीच आप अगर चेस नहीं कर पा रहे हो, तो ये मुकाबला आपको जीतने के बाद भी बड़ी परेशानियां दे सकती है. और फील्डिंग करने वाली टीम, आपने अगर ये डिफेंड किया तो आपके लिए एक बड़ा मौका यहाँ से जरूर आपको मिलेगा. पहले से लेस देन रन बॉल, एक छोटा सा टोटल है बीच मैदान के अंदर. 35 रनों का एक महज लक्ष्य यहाँ से बनाना होगा. एक मिनिट स्टॉप करायची मॅच. 1 मिनिट थांबा. कॅल्क्युलेशन होईल. सर्व टीम ज्या 3 टीम आहेत तिन्ही टीम मायनसमध्येच आहेत. मित्र मायनसमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण किती बॉल असतील. थँक्स हेमंत. पुन्हा एक छोटासा एक सत्कार आहे. अमर तांगडी सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतायत आमचे या स्पर्धेचे स्पॉन्सर SS इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरत शेख आणि संजयभाई म्हात्रे, डॉक्टर प्रकाश जवळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय अमर तांगडी यांचा. माईची रूप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि आपण बघताय चंदनाचं रोपटं देऊन हा सन्मान आपण त्यांचा करतोय. पुन्हा आता थेट वळूया. काय टार्गेट आहे आणि काय लक्ष असेल आता बॅटिंग करणाऱ्या संघाकरता हे ऐकवण्यापूर्वी, हे ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळूया. तिथे सज्ज आहेत 2 दिग्गज समालोचक हेमंत पाटील आणि ओंकार शेट्टे. ओमी ओटी. थैंक यू सो मच. चलेंगे फिर एक बार. क्रिकेट का एक बेहतरीन कारवा, एक तीसरी अगर बार देखा जाए तो कामन प्रीमियर लीग आपके सामने पेश हो रही है. और ये बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट जो कामन और इस परिसर को एक बेहतरीन पहचान देने में, एक ऊंचा दर्जा देने में आज एक बड़ा नाम कामन को मिला है इस टूर्नामेंट की वजह से. ऑल द बेस्ट करेंगे दोनों टीम को. लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है, लेकिन बात की जाए तो क्रिकेट कोई भी टोटल आपको जीत की गारंटी नहीं दे रही. तो ऐसा हालात में इस मुकाबले में अगर एक तगड़ी फाइट फील्डिंग करने वाली टीम यहाँ से देती है तो मुकाबला अच्छा होगा. वरना हमें देखने को मिलेगा. और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए रिक्वायर्ड रन रेट ज़्यादा बड़ा नहीं है, लेकिन नेट रन रेट में बढ़ोतरी लाने के लिए उनको ये मुकाबला कुछ एक ओवर्स दिए जाएंगे, उसके अंदर खत्म करना होगा. सगळी माहिती आपण पोहोचवत होतो मातृभाषेतनं व्यासपीठावरती. आपले सगळेच जे काही VIP लाईव्हवरती होते त्यांना इन्फॉर्मेशन गरजेची होती. आपल्या काही महिला भगिनी या ठिकाणी जोडल्या गेल्यात, तर सगळ्या आपल्या महिला ताईंचं आपण वेलकम करूयात. नक्की या ठिकाणी आपण बघितलं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आशिया स्टारचे सुद्धा एक आमचे खेळाडू होते, विकी होते. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं माहिती मिळाली की 32 बॉलमध्ये हे जे टार्गेट आहे 32मध्ये 33 जर बनवले तर नक्कीच क्वालिफाय होऊ शकेल ती रुद्र युग 11 टीम. चला मॅच आपण आता सुरू करूयात फायनली. शाहिदभाई अन्सारी, आपल्याला जर डाऊट असेल तर आपण येऊन चेक करू शकता. लगेच मॅचला आपण चालू करू, नाही तर आपण मॅच चालू करू शकतो. चला Okay. गेम प्ले. लेट्स प्ले. गेम ऑन मॅच ऑन. पहिला बॉल हलक्या हातानं सन्मान दिला, एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि अकाउंट ओपन झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहताय रुद्रा युग 11. आणि हा सामना जर जिंकला तर ही टीम देखील सेमीफायनल मध्ये रीच होताना पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी टीम आहे इनफिल्डच्या वरनं. चला तुम्ही 32 बॉलची गोष्ट सोडा,
आम्हाला हा सामना अगदी 3 ओव्हरच्या आतमध्ये कसा जिंकता येईल तो प्रयत्न आम्ही करू आणि त्याच अनुषंगानं सुरुवात मैदानावरती चौकारानं झाली आहे. एक माहिती आमच्यापर्यंत येते, प्लेयर्स जे आहेत डगआउटमध्ये बसा. डगआउटमध्ये जे दुसरे प्रेक्षक किंवा इतर तुमचे सपोर्टर्स बसले असतील त्यांना पुढे बसवा, साईडला बसवा. तुम्ही प्लेयर्सने डगआउटमध्ये बसवा. एवढा खर्च डगआउटसाठी प्लेयर्ससाठी केलेला आपण. आयशा स्टार्स गोलंदाज सज्ज ऑन साईडला पुन्हा एकदा वळवला. फोल्डर आहे डीपमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रात आणि एक सिंगल तिकडनं पूर्ण केली जाईल. एका सिंगलनंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटलला स्कोर कार्डवरती 6 धावा. काय गोलंदाजी केली सर अगदी रुद्रा U11च्या बॉलर्सनं. एकदम अगदी अचूकता आणि भेदकता पाहायला मिळाली. स्पेशली अजित घरत, रुपेश जाधव, काय म्हणाल बॉलर्सबद्दल? नक्कीच नक्कीच जबरदस्त. हे 2 गोलंदाज अतिशय चांगले आहेत. यावेळेस बघितलं बॅकच्या फेस ओपन केलं, पुन्हा एकदा कबच्या दिशेने खेळून काढलं होतं. एन फील्डमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि 1 रन या ठिकाणी पूर्ण 7 रन जातात स्कोरबोर्डवर. नक्कीच मला वाटते की हा सामना सोपा झालेला आहे तो रुद्र युग टीमसाठी क्वालिफाय होण्यासाठी सेमीफायनलमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अगदी 1 चौकार किंवा सिंगल डबल्स देखील भरपूर पुरेशा आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. स्लोवर 1 गुडलेन स्पॉटवरनं पडला बॉल आणि तदनंतर शरीराच्या अगदी समोरून निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर केली आहे वापसी मैदानाच्या आत आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय ती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती थांबली आहे. सिराज पुलचा फटका या वेळेला नक्कीच वाईड स्पीड विकेटला. थोडासा फ्लंबल होतं. फिल्डर 2 रनसाठी प्रयत्न करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 रन या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन. या ठिकाणी दाखल झालेत आदरणीय सन्मान्य पत्रकार विजय खेतले साहेब, त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या समेत आलेले बंधूंचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अगदी प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. कामण विभागातील एक लोकप्रिय आणि बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहता. कामण प्रीमियर लीग 94 सीझन 3 आपल्या समोर. अगदी प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य स्टँड. तब्बल जर आपण पाहिलं तर एक महिला कक्ष आणि त्या सोबतीनं 7 स्टँड भव्य उभारण्यात आलेत आणि तिकडनं प्रत्येक स्टँड गजबजून भरला आहे. म्हणजे कामण प्रीमियर लीगचा क्रेज किती आहे हे आपल्याला नक्की कळतं. ओव्हर नंबर 2 अतुल ठाकरे गज्ज झाला. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुपर 4 2 सेमीफायनल 1 फायनल अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळणारा. मजा येईल उद्याच्या दिवसाच्या क्रिकेटला देखील. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज पहिलाच बॉल फुलटॉस पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील तेव्हा 6 KPL षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 15 रन्स. अगदी जास्तच घाई झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. माहिती आहे आता आपल्याला काही लिमिटेड ओव्हरमध्ये मॅच संपवायची आहे. नेट रन रेट तिकडे आपल्याला लक्ष टाकायचं आहे आणि त्यामुळे संघ देखील आता मोठ्या वेगानं बॅटिंग सुरू करू. टीमला देखील त्यांना थांबवावं लागेल. लीग स्टेजच्या माझे असत जेवढं तुम्ही नेट रन रेट समोरच्या टीमला जास्त द्याल तुमच्यासाठी त्रासदायक. अडवा बॅटनं पुन्हा एकदा पाठवला. हा देखील जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. आणि पाठवून दिला बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. छक्के पे चौका आता हुआ. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 19 वर. 19 विदाउट लॉस. हे मात्र एक प्लस फॅक्टर बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण पाहता. आणि या चौकारानंतर हा व्हाईट बॉल मैदानावरती आला. एक एक्स्ट्रा रन मैदानावरती मिळेल. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकतं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 1ने पुढे सरकत असताना 20-20 प्रतिस्पर्धी टीमला ऑल आऊट केलं. तिकडे अजून नेट रन रेट हेल्थी झालं. त्याचं एक वेगळं बेनिफिट मिळालं
आणि आता बॅटिंग करत असताना चौकार षटकार मैदानावरती लगावले जातात. रुद्रयुग हा फुल टॉस जाईल, हा पण बाहेर. रबर स्टॅम्प शॉट होता. फलंदाजी करताना आपण पाहिलं यश त्या ठिकाणी बेधडक आणि बेधुंद. अप्रतिम शॉट, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि बॉलला स्वंग केलं बाउंडच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतोय या ठिकाणी यश कुडुसकर याच्या बॅटमधून. 27 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. हा फटका समोर मिड ऑफला तर खेळाडू तैनात आहे. एकाच ॲक्शनमध्ये बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. सिंगल पूर्ण झाली. सिंगल नंतर स्कोरकार्डवरती समीकरण बदललं आहे. आता 26 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. म्हणजे कदाचित जर 2 बॉलमध्ये एखादा बिगिट आला तर सामना 2 षटकांच्या आतमध्ये फिनिश होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील प्रतिस्पर्धी टीमला. जितकं तुम्ही विजयापासून समोरच्या टीमला दूर न्याल तितकंच तुम्हाला बेनिफिट मिळणार. नेट रनरेटवरती तुम्ही देखील स्ट्रॉंग आहात. काही सामने तुम्ही देखील जिंकलेत, त्यामुळे हा सामना देखील तितकाच प्रत्येकी टीमसाठी महत्त्वाचा होता. बट रुद्रयुगच्या बॉलर्सनं कमाल केली, फलंदाजांनी धमाल. लाईन खराब, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळती आहे. एक अतिरिक्त धावेनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे सरकतं आहे. टीमची टोटल फ्लॅ होती आहे धावफलकावर 28-28. फक्त 5 रन दूर आहे सेमीफायनल पासून रुद्रयुग टीम. नक्कीच चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये. बैट कड़ा आणि कैच देखील ड्रॉप. झेल सूटला. जो कुछ भी हो रहा है ना रुद्रयुग 11 के लिए बेहतरीन हो रहा है हेमंत सर. क्योंकि बात की जाए तो पहले इनिंग में उन्होंने प्रेशर में डाला और वही प्रेशर्स में से अभी बाहर नहीं निकल पा रही टीम. इसलिए मिस्टेक ऐशा स्टार्स के खिलाड़ी कर रहे हैं. लेकिन इस टीम ने भी इस टूर्नामेंट में बड़े पैमाने पर अच्छा क्रिकेट खेला, तो उनकी भी तारीफ जरूर होनी चाहिए. नक्कीच यावेळेस बघितलं मिड ऑनच्या दिशेने खेळला जातो. हा बॉल एक सिंगलला या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट करतात आणि सिंगलने स्कोअरमध्ये जरूर बदल होतोय. स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोअरबोर्डवर 30 रन. फक्त आणि फक्त 3 रन दूर सेमीफायनल पासून. 2 षटकामध्ये 30 रन एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. आणि सेमीफायनलच्या आसपास येऊन पोहोचलेले आहे अजय पाटील आणि कन्नन मोनी फॅम टीम रुद्रयुग 11. झाले होते हे आपण प्रसन्न घावरी हे सुद्धा होते. नक्कीच काय जबरदस्त हे आठवणी दाखवल्या जातात 7 दिवसापासूनच्या या KPL मध्ये. क्या बात है. ECB लाईव्ह हॅट्स ऑफ या कॅमेरामॅन्सना वॉररूममध्ये जे टेक्निशियन काम करतात त्यांना. ECB लाईव्हचे सर्व आदरणीय मंडळींना पहिल्यांदा मी ECB लाईव्ह मला आवडते स्पर्धा. का जबरदस्त टेलिकास्ट आणि अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून महेंद्रदादांची ओळख आहे. आणि आज त्यांनी अगदी सन्मान केला गेला होता. सगळी क्षणचित्र या ठिकाणी दाखवली जातात. आणि त्याच दरम्यान घडलं का मैदानाच्या आत तर एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता विजयाच्या अगदी जवळ आली आहे टीम. आणि स्कोर कार्ड आपण पाहता धावफलकावरती झाला 31. फक्त 2 धावेची गरज आहे. हलक्या हातानं फक्त चॉप केलं, एक सिंगल तिकडनं मेल. KPL आज भरपूर एन्जॉय केलं. आणि आज पहिल्यांदाच खरं तर कामन विभागामध्ये आलो आणि इथल्या क्रिकेटचं टॅलेंट पाहायला मिळालं. संघर्ष काय असतो, जिद्द काय असते, चिकाटी काय असते, कामेंटच्या क्रिकेटची क्वालिटी काय, त्या सगळ्या गोष्टी अगदी जवळून अनुभवायला मिळाल्या. आणि भरपूर सारं प्रेम कामननं दिलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर लॉट्स ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग्स. स्कोर फ्लाय झाला 32. स्कोर इज इक्वल. एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणि फायनली बॉलरनं तुमचं काम केलं आहे. हा नो बॉल आणि मॅच एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं जिंकली आहे. आणि आनंद त्या ठिकाणी साजरा करते टीम रुद्रयुग 11. गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार सुरू झाला आहे. बट मैदानाच्या आतमध्ये जाऊन शेक हँड्स तुम्हाला करायचं.